जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 5. गजानन महाराज बंकटलालच्या घरात असताना एक अघटित प्रकार घडला. वैशाखात अक्षय तृतीयेच्या दिवशी श्राद्ध करून पितरांना उदक कुंभ देतात. वऱ्हाडातील लोकांना अक्षय तृतीयेचा दिवस विशेष महत्वाचा वाटतो. या दिवशी वऱ्हाडात सण साजरा करतात. तो अक्षय तृतीयेचा दिवस होता. गजानन महाराज कौतुकाने पोरांमध्ये बसले होते. ते पोरांना म्हणाले, आज सकाळपासून मी असाच चिलीम न ओढता बसल्याने हैराण झालो आहे. मला तंबाखूवरून चिलीम पेटवून द्या. गजानन स्वामींच्या आज्ञेनुसार पोरांनी चिलीम तर भरली, पण ती पेटवण्यासाठी विस्तव मिळाला नाही, कारण घरातली चूल पेटायला अजून अवकाश होता. पोरे आपापसात विचार करू लागली की आत्ता या वेळेला विस्तव कोठून मिळेल. मुलांना चिंताचूर झालेले बघून बंकटलाल म्हणाला, आपल्या गल्लीतल्या जानकीराम सोनाराकडे तुम्हाला विस्तव मिळेल, कारण त्याची दुकानदारी विस्तव पेटल्यानंतरच चालू होते. मग ती पोरे जानकीराम सोनाराच्या दुकानात आली आणि त्याच्याकडे गजानन स्वामींची चिलीम पेटवण्यासाठी विस्तव मागू लागली. ते ऐकून जानकीरामाला राग आला. तो रागाने म्हणाला की आज अक्षय तृतीया म्हणजे सणाचा दिवस आहे. सणाच्या दिवशी मी कोणालाही विस्तव देत नाही. तेव्हा पोरे म्हणाली की विस्तव पुण्यराशी गजानन महाराजांच्या चिलिमीसाठी हवा आहे. ते देवांचेही देव आहेत. सणाच्या दिवशी देवासम साधूला विस्तव दिल्यास ते शुभच असते. तुम्ही जर महाराजांसाठी विस्तव दिलात तर तुमच्या घरी भाग्य येईल. मुलांचे बोलणे ऐकून सोनार मुलांना म्हणाला, गजानन कसला पुण्यराशी. त्या चिलीम बहादराला साधू म्हणू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, गावात नग्न हिंडतो, गटाराचे पाणी पितो आणि वेड्यासारखे चाळे करतो. त्याला जात नाही की गोत नाही. अशा वेड्या पिशाला मी मुळीच साधू मानत नाही. बंकटलाल खुळावला आहे म्हणून त्याच्या नादी लागला आहे. तुम्ही म्हणता तो साक्षात्कारी आहे, मग त्याला विस्तव कशाला पाहिजे. आपल्या कर्तृत्वाने तो विस्तव निर्माण का करत नाही. साधू जालंधरनाथ चिलीम पीत होते, पण विस्तवासाठी कधी घरोघर हिंडले नाहीत. मी तुमच्या त्या पिशाला काही किंमत देत नाही, तेव्हा त्याच्या चिलिमीसाठी मी अजिबात विस्तव देणार नाही. अशा तऱ्हेने पोरे विस्तव न घेताच घरी परत आली. सोनाराच्या दुकानात घडलेली घटना मुलांनी गजानन स्वामींना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, आता आपल्याला त्याच्या विस्तवाची काही गरज नाही. मग गजानन स्वामींनी चिलीम हातात घेतली आणि बंकटलालला म्हणाले की वरती काडी धर. बंकटलालनी स्वामींना विनवले की गुरुराया थोडे थांबा, मी आत्ता काडी घासून विस्तव तयार करून देतो. काडी घासल्याशिवाय आग निर्माण होणार नाही. त्यावर गजानन स्वामी म्हणाले, काडी घासून आग निर्माण करण्याची गरज नाही. उगाच चरचर न करता चिलमीवर नुसती काडी धर. मग गजानन महाराजांची आज्ञा म्हणून बंकटलालने काडी न पेटवता नुसतीच चिलिमीवर धरली. काडीला विस्तवाचा अंशही नव्हता, तरीही चिलीम पेटली. हा गजानन महाराजांच्या शक्तीचा प्रभाव होता. वर्षप्रतिपदेला जसे कडुनिंबाच्या फुलांचे महत्त्व असते, तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी चिंचवण्याचा मान असतो. इकडे जानकीराम सोनाराच्या घरात अक्षय तृतीयेच्या भोजनाची पंगत बसली. द्रोणात चिंचवणी वाढले गेले. तेव्हा असा अघटित प्रकार घडला की पंक्तीतल्या प्रत्येकाच्या ताटातील चिंचवण्यात आळ्यांचा बुजबुजाट दिसून आला. लोकांना किळस वाटली. सगळेजण जेवण अर्धवट सोडून निघून गेले. सगळे अन्न वाया गेले. सोनाराला चिंचवण्यात आळ्या होण्याचे कारण कळेना. तो विचार करू लागला. चिंचवण्यासाठी वापरलेली चिंच तर नवीन होती, अजिबात खिडकी नव्हती. मग असे का व्हावे. मग त्याला कोडे उलगडले. तो पश्चाताप करू लागला की असे घडायला मीच कारण आहे. मी गजानन महाराजांच्या चिलिमीसाठी विस्तव दिला नाही. मी स्वामींची योग्यता जाणली नाही. त्या त्रिकालज्ञ गजाननाला मी वेडा थिल्लर समजलो. कल्पतरूला मी बाभूळ समजलो. त्या कैवल्यदानी साधूला मी ढोंगी समजलो. चिंतामणीला मी गार समजलो. हाय रे माझ्या दुर्दैवा, माझ्या हातून संतसेवा घडली नाही.
भाग्य उजळण्याची मौल्यवान संधी मी का दवडली? माझा धिक्कार असो. मग आपल्या हातून घडलेल्या चुकीबद्दल गजानन स्वामींचे पाय धरून त्यांची क्षमा मागायचे त्याने ठरवले. त्यानंतर सोनार ते चिंचवणी घेऊन बंकटलालच्या घरी आला. त्याने बंकटलालला सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, शेठजी, माझा घात झाला. श्राद्धाच्या पंक्तीत वाढलेल्या या चिंचवण्यात अचानक किडे निर्माण झाले व श्राद्धघात झाला. लोक पंगत अर्धवट सोडून निघून गेले. हे घडायला मीच कारण आहे. आज सकाळी पोरांनी माझ्याकडे गजानन स्वामींच्या चिलिमीसाठी विस्तव मागितला, पण मी तो दिला नाही. त्याचे फळ म्हणूनच चिंचवणी नाचले. ते ऐकून बंकटलाल म्हणाला की तुम्ही चिंचोके पाहिले नसतील, ते खराब असतील. तेव्हा सोनार म्हणाला, शेठजी, चिंच नवीन होती. त्यातील चिंचोके किडके कसे असतील? चिंचेची टरफले आणि चिंचोके अजूनही पडले आहेत. ते अजिबात किडके नाहीत. हवे तर चला आणि पहा. तो पुढे म्हणाला, शेठजी, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला गजानन स्वामींच्या पायावर नेऊन घाला. मी भक्तिभावाने त्यांची क्षमा मागेन. मग जानकीराम गजानन स्वामींसमोर अष्टांग दंडवत घालून म्हणाला, हे दयाघना, माझ्या अपराधांना क्षमा करा. तुमच्या रूपाने साक्षात उमानाथ या शेगावात नांदत आहे याची या अज्ञानाला कल्पना नव्हती. ती माझी भ्रांत तुम्ही आज मिटवलीत. आता माझे अज्ञानरूपी तृण तुमच्या कृपाकृशाने जाळून टाका. मला जेवढी शिक्षा झाली तेवढी पुरेशी आहे. तुमचा अधिकार मला कळून चुकला आहे, तेव्हा माझ्यावर आपली कृपादृष्टी ठेवा आणि मला माफ करा. तेव्हा गजानन स्वामी त्याला म्हणाले, खोटे बोलू नकोस. तुझे चिंचवणी मधुर आहे. त्यात किडे अजिबात पडलेले नाहीत. मग सगळ्यांनी चिंचवणी तपासले तेव्हा त्यात एकही किडा दिसला नाही. या चमत्काराने लोकांना गजानन महाराजांचे महत्त्व कळले. हा म्हणता गावात हे वृत्त पसरले. लोक म्हणू लागले की कस्तुरीचा वास झाकूनही लपत नाही. जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज.